मित्रांनो व मैत्रिणींनो, आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा दिवस आपल्या देशाच्या इतिहासातील सुवर्ण दिवस आहे। 26 जानेवारी 1950 रोजी भारताने आपले संविधान स्वीकारले आणि भारत एक लोकशाही सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनला। मित्रांनो, संविधान हा फक्त कायद्याचा ग्रंथ नसून तो भारतीय लोकशाहीचा श्वास आहे। आपले संविधान आपल्याला स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही 4 महान मूल्ये देते। याच संविधानामुळे आपण सर्व समान आहोत, आपले मत मांडू शकतो आणि आपल्या हक्कांसोबत कर्तव्यही निभावतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, संविधान कितीही चांगले असले ते अंमलात आणणारे लोक चांगले नसतील तर ते यशस्वी होऊ शकत नाही। म्हणूनच एक जबाबदार नागरिक म्हणून आपण संविधानाचा सन्मान केला पाहिजे, कायद्याचे पालन केले पाहिजे आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिक प्रयत्न केलेच पाहिजेत। मित्रांनो, आज आपण ज्या स्वातंत्र्याचा आनंद घेतो ते सहज मिळालेले नाही। स्वातंत्र्याच्या प्रत्येक श्वासामागे एका शहीदाचे बलिदान दडलेले आहे। महात्मा गांधींचा सत्याग्रह, भगतसिंगांचे बलिदान, सुभाषचंद्र बोसांचा धाडसी संघर्ष व असंख्य स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग यामुळे भारत स्वतंत्र झाला। त्यांच्या त्यागामुळे आज भारत लोकशाही मार्गाने पुढे चालला आहे। माझ्या मित्रांनो, आजची तरुण पिढी म्हणजे उद्याचं भारत। देशाची खरी ताकद ही त्यांच्या तरुणाईत असते। आपण प्रामाणिकपणा, शिस्त, देशप्रेम आणि एकता जपली तर भारत निश्चितच प्रगतीच्या उंच शिखरावर पोहोचेल। संविधानाचा आदर करणे, कायद्याचे पालन करणे आणि देशासाठी सकारात्मक काम करणे हे आपले आद्य कर्तव्यच आहे। चला तर मग या प्रजासत्ताक दिनी आपण सर्वजण असा संकल्प करूया, संविधानाचा मान राखू, लोकशाहीला मजबूत करू आणि भारत मातेचा गौरव वाढू। जय हिंद, जय महाराष्ट्र।